नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। नागपूरमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची एमडी ड्रग तस्करी। माजी नगरसेवक अजय बुगेवार यांच्या मुलाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। संकेत बुगेवारला गणेशपेठ पोलिसांद्वारे अटक करण्यात आली आहे। संकेत हा माजी नगरसेवकांचा मुलगा असून तो बॉडी बिल्डर आहे आणि तो जिम ट्रेनर देखील आहे। पोलीस त्याची चौकशी करून काही कनेक्शन बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे। पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये पीआय मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठचे एपीएस जाधव, पीएसआय डोईफोडे, डीबीचा स्टाफ, पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर जे डीबीचे अंमलदार आहेत, ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक MH45AV4554 ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची। या थार गाडीमध्ये एक व्यक्ती एमडी हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा रचून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बुगेवार व 29 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 1011 आशीर्वाद नगर NIT गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदरा हा मिळून आला। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एकूण 16 ग्राम 7 मिलीग्राम MD पावडर मिळून आली, ज्याची किंमत 1,67,000 अशी होत आहे। त्याच्याकडून तो MD पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक 15 तारखेपर्यंत त्याचा PCR घेण्यात आलेला आहे। या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला, त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ऍक्च्युअली प्रणय पाझारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो, त्यांनी त्याला सांगितलं होतं की 1-2 मुलं येतील तुझ्याकडे, तू फक्त त्या एसटी स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब, म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता असं त्याचा जबाब आहे। त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे। आम्ही त्याच्या मागावर आहोत, लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।